नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं महाक्राईम्स OS AI ची आज मुंबईत सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या मार्व्हल या कंपनीच्या सहकार्यानं हा AI प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलाय. सध्या नागपुरातील 23 पोलीस ठाण्यांमध्ये याचा वापर सुरू आहे. लवकरच राज्यातील सर्व 1100 पोलीस ठाण्यात याचा वापर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नडेला यावेळी उपस्थित होते. राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी 2026 पासून दिली जाईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी आज विधानसभेत सांगितलं. देशाच्या रक्षणासाठी शौर्य दाखवलेल्या परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांना समर्पित नागपुरातील बजेरिया भागातील एम्प्रेस मॉलच्या समोर असलेल्या वंदे मातरम उद्यानाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तसंच मनपा, नासूप्र, नजूल आणि खासगी जागांवर असलेल्या 951 झोपडपट्टी धारकांना स्थायी भाडेपट्टे वाटपाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता प्रतापनगरातील शांतिनिकेतन कॉलनी ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. राज्यातील भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी अकृषक कारणांसाठी बँकांकडे गहाण ठेवताना आकारल्या जाणाऱ्या गहाण शुल्काला कायदेशीर संरक्षण प्राप्त करून देणारं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत विधेयक मांडलं. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा आणि विधिग्राह्यीकरण विधेयक 2025 असं या विधेयकाचं नाव असून यामुळे 2009 पासून वसूल करण्यात आलेलं शुल्क आता कायदेशीर ठरणार आहे. मुद्रांक शुल्काशी संबंधित वादांमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य विधिमंडळानं घेतलाय. महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं असून यामुळे आता मुद्रांक शुल्काच्या वादात नागरिकांना उच्च न्यायालयात धाव घेण्याऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील करण्याची सुलभ संधी उपलब्ध होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक वर्ष 2025च्या विधानसभा विधेयक क्रमांक 103 विधानसभेत मांडलं. त्यानंतर सभागृहानं एकमतानं ते मंजूर केलं. नाशिकमधील तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश पुणे हरित लवादानं नाशिक महानगरपालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील वकील श्रीराम पिंगळे यांनी यासंबंधी याचिका लवादाकडे दाखल केली होती. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, NFDC, मुक्ता आर्ट्स, सिनेमॉन्टाज, सप्तक आणि पर्सिस्टन्स सिस्टीम यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या 2 दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन उद्या 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते नागपुरात होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.